आणि सील झाल्यावर प्रत्येक महिन्यामध्ये वाढ होऊन ज्यावेळेस 9 महिने पूर्ण होते त्यावेळेस माझ्या पोटी गर्भविनंत्या गर्भोळ बाहेर बसल्या 9 महिने विनंती करते तो देवा देवा बाहेर काढ, देवा बाहेर काढ, देवा बाहेर काढ. म्हणून श्रीराय वाट शरणाची वर येतो. कशासाठी कशासाठी येतो? देवा मी तुझं भजन करीन, पूजन करीन. बाहेर आल्यावर ते वासी झाडाची ओम सोहम विसरून गेला, रडू लागला. ती भक्त वेगळी आहे. परंतु श्रीराय वाट शरण जेव्हा आला तर देवा मी बाहेर आल्यावर तुझी भक्ती करून सर्व बरोबर आहे. परंतु इखाला प्रत्येकात जनातच बदल होते. धरणीमा दिसत नाही. आता सर्वात महत्वाची गोष्टी ठरतात का आईच्या गर्भामध्ये जेव्हा सतुक्या हा गर्भाला स्वास्थ्य अन्न पुरवणारा जो अदृश्य सत्याचा निर्गुण निराकार जो याला हा आपल्या डोळ्यानं मनाचा अनुभव पाहते तो काय समजून घ्यायचो खर तरी मातेचा स्पर्श झाल्यावर तो दिसत नाही. म्हणजे धीराय वाट शरणा जवळ येतो गरीबा दिसत नाही तो धनी आहे. आपल्याला जगवणारा देह जगवाची ज्योत नामाची साह्य हसनाची झाला. आईच्या उदरामध्ये जे आपण 9 महिने पालन पोषण करतो तो काही दिसत नाही. आणि आल्यावर या मायेमध्ये सुरपट्ट्या जाते चरुत्पन मग म्हातारपण आणि त्याच्यानंतर सत्याचं शेवटची अवस्था होती. कृष्णाजी महाराज असे काही शब्द या तिघी वापरले. कोणता शब्द वापरला या शरीराने कबाडीने? मोरला कलवा जीव उडून जातो सांगदव करू सांगदव करू याद कदमा कदमामध्ये शरीर त्याचं प्रमाण आहे आपल्याकडे. उभारा कदमाच्या मालका कदमा वस्ती कर बापा हे जीवनात रोगायाचा कदमा वस्ती करण्यात पुरुष हा चंबा जगात होईना हे सत्करुणी कसबा मुल्या ढेरीत बरी नाही ढेरीचा का कोढो येऊन नागमा जेठाई त्याने कसबा म्हटलं याला चक्रात. म्हणून मोडला कसबा जीव उडून जातो सांग लवकर देवा दिया नडुमे हे म्हणते होता. मित्र हो हे शरीर काही दिवसांना मोडल्या जाते तोडल्या जाते. कारण या मायवानात होते भूत बोलावन केलं सर्वत रास बोलावन केलं सर्वत रास सारी मेरी कदला ठेवायत सांगल वकरा दिवा कधी या नभोमेवर सांगल वकर देवा कधी या नभोमेवर. पुस्तक करण्यात येतो योगा योगानं तुमचे देतो. आपल्या या चरणामध्ये अमृत चरणामध्ये कृष्णाने महाराज सांगतात त्या देवा तर मित्र एक माहिती तुम्हाला सांगून होतो. या देवीतून जीवन देण्याचं कार्य कुणाकडे आहे? देवाचे यमदूताकडे आहे. कुणाकडे आहे? यमदूताकडे. आणि
या देवीमध्ये जीव ओळखण्याचं कार्य त्याच्याकडे आहे. त्याचं नाव सुद्धा आपल्या अवधूत नामामध्ये सांगितलेलं आहे. शक्तीच्या रूपात म्हणजे त्या देवीमध्ये जीव ओळखण्याचं कार्य हे रूप घेतात आणि या देवीतून जीवात्मा परमात्मा परमेश्वराकडे पोहोचण्याचं कार्य यमभूतकडे करतो. परंतु मित्र हो, सर्वात जर आपण वाईट नजरेने जर पाहत असाल तो कोणाला पाहतो? यमाला पाहतो, लक्षात ठेवायचं. कारण आपण जर रोडला चाललो आणि थोड्या अंतराने जर गाडी वाचली तर कोण वाचवली? आपल्याला कोण वाचवलं? देवानं वाचवलं, लक्षात ठेवायचं. आणि थोडीशी चुकी जर झाली आणि त्याचा जर स्वतःचा अपघात झाला तर कोण केला? यमानं गेलं. म्हणून मित्र यमयवान तुमचे धूत बोलावून गेले अवघे लोक. योग्य लोक नाही ठेवला. सांगा कोणा ठेवलं का? आता या जगामध्ये जे काही देव आहे लोकांचे, राम, कृष्ण, हनुमान किंवा अनेक राष्ट्रपती, पंतप्रधान, मोठे मोठे संत, मोठे मोठे योगी, काय झालं? बोलावून गेले अवघे लोक. एकाने ठेवलं नाही का ठेवायचं? इथं एकाने राहता येत नाही. सारी केली कधीची सगळे आणि वाटचे खूप आहे त्याची आहे. तहसली चुकली कोणाच्या हातात. म्हणजे करार, जसा युद्धाचा करार होते, सीज फायर करार, त्या दोघा जणांचा करार होते, तसाच आपला करार झालेला आहे देवासोबत लक्षात ठेवायचा. त्या एवढ्या दिवसासाठी तुला पृथ्वीवर पाठवतो. किती दिवसासाठी? एवढ्या दिवसासाठी. एवढे दिवस भरले का तुला वापस यावं लागणार. पण मनुष्य काय करते? विसरून जाते. त्या आपण सगळं आपला करार झाला म्हणजे 11 महिन्याचा करार असते भाड्याचा. त्याच्यानंतर तो बालकासोबत भैदबाजी करतो. काय करते? भैदबाजी करते. मी राहतो तसं सांगतो. या देहामध्ये या जीवाला राहण्याचा करार झाला, तो झालेला आहे. तसं ह्या चुकवायला पाहिजे. ह्या काय करते? चुकायला कुणालाच असं वाटत नाही का हा घर हा देव खाली करून द्यावं आणि आपण आपल्या गावामध्ये जा. कारण आपलं गाव नाही ना, हे वाटत गाव आपलं जाईल. हे गाव आपलं आहे का? हे नाही आहे. लक्षात ठेवायचं. परदेशी होता माझा जीव ठाऊक नाही कोणता घरी देव. नगर माझं गाव हे सदा येत नाही देवात दर्शन. ऐशा देह जीवाच्या रीती ऐसे योग झाले बा किती. आता तरी मिठवाना घरातल्या बाळांची सदानंद पायी. म्हणून मित्र जोपर्यंत या देहामध्ये हा जीव आहे तोपर्यंत देवाचं भजन करू. मन करतो, उद्या करतो. आता त्याच्यामध्ये आपलं शरीर कसं घडलं ते सांगत आहे. नवरत्नाचा सेना देवान गळीत वेणवला, गळीत वेणवला. इथे आपलं शरीर आहे. किती रत्न येतात नसलेले आहे? नवरत्न. कसं ठेवायचं? नवरत्नाने ह्या शब्द आहे. कोणतं कमी हिरे हिरतावाची गेले रंजना या देवळावर. हिरतावाची गेले रंजना या देवळावर. चंद्र सूर्य हिरतावले प्रकाश उदय. चंद्र सूर्य हिरतावले
प्रकाश उजेड. आता चंद्र सूर्य कशाला म्हटलेलं आहे? पाण्यात झाला चंद्र सूर्य असं लोकांना नाही सांगता येणार, पाण्यात झाला म्हणून चंद्र सूर्य नयन. तिथं काय सांगितले महाराजांना? कशाला म्हटलं? नयन. म्हणून चंद्र सूर्य नयन नाक सुंदर ठेवून यामध्ये वापरतो जीवन करतो यंदानं नव्या ज्योतीचा प्रकाश याची सांगतो रितो. सर्वतोपरी नाही येते मला पाण्यानं थोडी घुसवली. मनाचं तात्पर्य आहे घरामध्ये सुंदर म्हटलं बघायला तुम्ही गण नसेल ऐका गण म्हणतात शिवराया मुकुट गढावर घालते शिराया मुकुट गढावर घालते. आणि जो शिव आहे हा मुकुट आहे, हा मुकुट बसवला आणि या मुकुटावर बाळासाहेबांनी मुकुट राहिले का? आणि हा जो मुकुट आहे मुकुटा पाला जातो का नाही? आपण केव्हा जातो मुकुटा? मिळावर जातो. केव्हा जातो? जिवंतपणे निवड असं दोन कडले हे पडव जिवंत माणसाकडे पाहायचे त्याच्यासाठी आपण काय पटत नाही बा म्हणते कोण हेकडं तिकडं करते. आणि केव्हा जाते मग पाहते आंघोळीवर मुकुटा पाहते मेल्यावर लक्षात ठेवा. म्हणून मेल्यावर जातो किंमत राहते माणसाची. उद्या राहत नाही तो उद्या नाही भेटलं पाहिलं म्हणजे मग तर हिरे मोठी लाल कंकर आपण जे संख्यात हे हिरे धारण केलेले आहे नवरत्नाचे. पण माहित आहे का याची शेवटचा अवस्था कोणती आहे? जरी हे हिरे असत पण ज्या वेळेस या तेही मधून परमात्मा परमेश्वराचा अंश जेव्हा निघून जातो तेव्हा हेच हिरे याची किंमत किती होते? 0 होते. लक्षात ठेवा. आता तुम्ही डोळ्यानं पहा, आता तुम्ही डोळ्यानं पहा आणि या देहीतून हा जीवात्मा निघून गेल्यावर मला डोळ्यात दिसते का? याची किंमत किती झाली? कंकर म्हणजे गोटे. म्हणून हिरे मोती लाल कंकर ऐसा गणित फार हो ना. पण मित्र हो काय पदार्थाचा जोर हे तुम्हाला जे समजा डोळे दिले कान दिले तोंड दिलं याच आयुष्य आहे. त्या तुम्हाला चष्मे घालायच नसते लागले. चष्मे घालणार आहे ना तुम्ही? देवाच्या घरी चष्मे घालणार आहे का? आता चष्मे कशासाठी घालणार? काय झालं माहिती आहे का तुम्हाला? उदाहरण सांगतो. नवीन मुलीचं लग्न झालं तर तिथे सोन्याने पडवली जाते. कशाला? सोन्याने पडवली जाते. आणि जसे जसे दिवस जाईल तसे तसं सासूबाई काय म्हणते? पहिल्या दिवशी हे काढून ठेव, दुसऱ्या दिवशी हे काढ. 1 महिन्यामध्ये बरोबर तुम्ही खाली करतो. 1 महिन्यामध्ये सुकण्याचे अलंकार बरोबर तिथे पतायला काही खराब होऊन पडून जाईल. काम करता करता सडा टाकता टाकता पडले तर मग किती मायकाचा आहे? 1.5 लाख रुपये तोळा आहे ना. मग इलाय वाटतं सगळं पूर्ण भरून द्यावं आपण गरीब काय बाबा. तसं सारखं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मोडवून टाकलं पहिल्यांदा. आणि आता काय करत आहे का देव नाही कसं करतो. म्हणून मोहकम करता येऊ गेले. मनुष्याचं जे आयुष्य आहे मित्र फार पुरा आज करी उद्या करी आयुष्य करता दिवसात थोडे सदैव कर्माचे जे कोळे जन्मजन्मी लावले अवघडे या हो माणसा जागी करा चोरकडे. अरे मनुष्याला आयुष्य आहेच या युगामध्ये कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य होतं. त्याच्यामध्ये मी कटोती झाली कारण कधी होता सत्तरी झाला. 60 वर्षाचा खरा अग्रमान 60 वर्षाचं आयुष्य त्याच्यामध्ये पुन्हा वर्ग झोपीचे आहे. वर्ग तर तिथं राज्य आहे. कुणाचं? झोपीचं राज्य आहे.
60 वर्षाचं आयुष्य वर्ष तर झोपेलेच द्यायला लागते. आयुष्य घंटा दिवस थोडे. मग आता 30 वर्षामध्ये आहे, लहानपण आहे, तरुणपण आहे, गोष्टी आहे, मोबाईल आहे, त्याच्याशिवाय झोपत नाही. अशा भले मोठ्या दुनियात मग भजन करायला टाईम किती राहिला, वेळ किती राहिला. म्हणून मित्र, आज करू उद्या करू काही खरं नाही. म्हणून एक भजन म्हणतो समोर